हॅलो. आजकाल नाजूक अवयवांसंबंधीच्या समस्यांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही आहे आणि त्यातल्या त्यात जर महिला म्हटलं तर अजिबातच लक्ष देत नाही, दुर्लक्षित करत राहतात. म्हणजे मला हा आजार झाला आहे, मी कोणाला कसं सांगू याचा संभ्रम त्यांच्या डोक्यामध्ये असतो. तर मला काय म्हणायचं आहे, याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. हा आजार जर गंभीर झाला तर त्याचे परिणाम खूप वाईट असतात. त्यामुळे जर नाजूक अवयवांसंबंधीच म्हणजेच प्रायव्हेट पार्ट संबंधित जर तुम्हाला काही समस्या असतील तर तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधं घ्यावीत. त्यातलाच आजचा एक विषय सांगणार आहे, तो म्हणजे निपल डिस्चार्ज. म्हणजेच महिलांमध्ये स्तनाग्रामधून होणारा कोणताही द्रव पदार्थ तो बाहेर टाकला जातो, ते म्हणजे निपल डिस्चार्ज. तर निपल डिस्चार्जचा अर्थ काय आहे, म्हणजेच निपल डिस्चार्ज किती प्रकारचे आहेत, तर ते 4 प्रकारचे आहेत: पांढरा स्त्राव, पिवळा स्त्राव, हिरवा स्त्राव आणि ट्रान्सपरंट स्त्राव. तर पांढरा स्त्राव कशामुळे होतो, तर जी गरोदर माता असते किंवा PNC असते तर त्यांच्यामध्ये दूध हे अडकून राहिलेलं असतं आणि ते जर दाबलं किंवा सहसा ते डिस्चार्ज होतच राहतं. म्हणजेच 2 ते 3 वर्षापर्यंत स्त्राव हा वाहतच जातो. दुसरा आहे पिवळा स्त्राव. पिवळा स्त्राव हा स्तनांमध्ये होणारा संसर्ग म्हणजेच इन्फेक्शनमुळे होतो. तिसरा आहे हिरवा स्त्राव. हिरवा स्त्राव हा स्तनाच्या नलिकेमध्ये जर सिस्ट असेल तर त्याच्यामुळे होतो. आणि चौथा आहे ट्रान्सपरंट. म्हणजेच जर रक्त किंवा ट्रान्सपरंट असा स्त्राव येत असेल तर हे कर्करोगाच्या कारण असू शकते. त्यामुळे निपलच्या डिस्चार्जकडे वेळीच लक्ष द्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच औषधं घ्या. धन्यवाद.